मी ओरडून ओरडून सांगतोय ना प्रत्येक वेळेस, प्रत्येक धडा आला की दिवाळीपासून तेच सांगतोय मी तुम्हाला की दिवाळीच्या नंतरचे सगळे धडे तुम्हाला 10वी मध्ये जसेच्या तसे आहेत, तरी पण तुम्ही त्याला काही सिरियसली घेतच नाही. तुम्ही एक काम कराय ना, तुम्ही काय करा माहितीये का, 100 रुपयाचा स्टॅम्प आणा, नाहीतर 500चा आणा, अजून तुम्हाला पटत नसेल तर त्याच्यावरती लिहून देतो की बाबा दिवाळीच्या नंतरचे सगळे चॅप्टर तुम्हाला 10वी मध्ये आहेत, ठीक आहे, त्यांना सिरियसली घ्या, हा तुमचा बेस आहे. ठीक आहे, हा काय तुमचा बेस आहे. आणि बेसला जर तुम्ही चुकलात ना, 10वी मध्ये आपण फास्ट जातो, थोडंसं स्पीड वाढलेलं असतं, दिवस कमी असतात. ओके, आणि त्याच्यामध्ये मग बाकीची मुलं एकदम स्पीडने जातात, मग तुम्ही तुमचा बेस कच्चा असल्यामुळे तुम्ही मागे राहता. मग परत म्हणता की समजलेलं शिकवलं नाही किंवा शिकवलेलं शिकवलेलं समजलं नाही. ठीक आहे, सो असं काही व्हायला नको. लक्ष देत चला. ठीक आहे, स्टॅटिस्टिक्स इम्पॉर्टंट आहे. हा, आता आय थिंक 8th स्टँडर्ड मध्ये पण होता ना. ओके, तर बघा स्टॅटिस्टिक्स काय असतो, जो काही तुमचा आपल्या ना इंग्लिश मध्ये असतं व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल असतं ना. म्हणजे आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅराग्राफचं कन्व्हर्जन आपण टेब्युलर फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करतो. पॅराग्राफ दिलेला असतो, ठीक आहे, तो काय झाला तुमचा व्हर्बल, आणि त्याचं एक टेबल काढतो आपण, काहीतरी ट्री डायग्राम वगैरे अशा पद्धतीने आपण ड्रॉ करतो, आणि त्याच्यामध्ये जो काही पॅराग्राफ दिलाय त्या पॅराग्राफला आपण ह्या ट्री डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करत असतो, त्याला आपण बोलतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ना अख्खा पॅराग्राफ वाचत बसायची काही गरज नाहीये, अख्खा पॅराग्राफ आपण काय वाचणार नाहीये. तसंच आहे स्टॅटिस्टिक्स, जो काही आपल्याला डाटा दिलेला असतो त्या डाटाला ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये किंवा पाय डायग्राम मध्ये किंवा मग तुमचे वेगवेगळे चार्ट्स असतील. ठीक आहे, 10वी मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पाय डायग्राम आहे, आता तुम्हाला ग्राफ्स आहे, तर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना रिप्रेझेंट करणारे जो काही दिलेला डाटा असतो तुमचा, तर त्याला आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करणारे त्यालाच आपण काय बोलणार आहोत, स्टॅटिस्टिक्स. म्हणजे थोडक्यात इंग्लिश प्रमाणेच आहे. फॅन बंद करताय. फॅन ओके. हा, तर जो काही डाटा आहे आपला त्याला काय करायचं, आपल्याला टेब्युलर फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. आजच्या लेक्चरला काय असेल, मग आजच्या लेक्चरला आहे आपला सब डिवायडेड बार डायग्राम आणि पर्सेंटेज बार डायग्राम, दोन्ही आपल्याला व्यवस्थित काढायला शिकायचे. 10th मध्ये आहे बरं का, बार डायग्राम तुम्हाला 10th मध्ये आहे, त्याला आपण हिस्टोग्राम बोलतो पुढच्या वर्षी. हिस्टोग्राम आहे किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, 10th मध्ये गेल्याच्या नंतर ते बघूयात आपण, पण हा त्याचा बेस आहे. ठीक आहे, त्यामुळे हा इथं जमला पाहिजे. सो आपल्याला माहिती आहे, आपण ना 8th स्टँडर्ड मध्ये 7th स्टँडर्ड मध्ये ना कोणते ग्राफ पाहिले होते बरं? एक सिंपल पाहिला होता, सिंपल बार ग्राफ. येस, सिंपल बार ग्राफ पाहिला होता आपण. आणि दुसरा पाहिला होता आपण जॉईंट. कसला पाहिला होता आपण? जॉईंट. येस, जॉईंट बार ग्राफ पाहिला होता आपण. एक सिंपल म्हणजे कसा असतो, हा नाहीये एवढा, फक्त एवढाच एकच कॉलम, त्याला आपण काय बोलतो, सिंपल. एकच कॉलम असेल त्याला आपण काय बोलणार आहे, सिंपल बार ग्राफ. ओके, आणि त्याला जोडून अजून एक जर तुमचा कॉलम असेल तर त्याला आपण बोलतो जॉईंट बार ग्राफ. हा काय आहे तुमचा जॉईंट बार ग्राफ. हे आपण 8th स्टँडर्ड मध्ये 7th स्टँडर्ड मध्ये पाहिलं असेल. ओके, या वर्षी काय करायचं आपल्याला शिकायचं आहे सब डिवायडेड बार ग्राफ. या वर्षी काय आहे, सब डिवायडेड बार ग्राफ. ओके, आणि त्यानंतर आहे पर्सेंटेज बार डायग्राम किंवा बार ग्राफ. ठीक आहे, आणि 10th मध्ये गेल्याच्या नंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन किंवा हिस्टोग्राम, हे दोन 10th मध्ये गेल्याच्या नंतर वाढतील. ठीक आहे, म्हणजे हळूहळू तुमचा जो डिफिकल्टी लेवल आहे ती हळूहळू काय होतीये, वाढत चाललेली. ओके, चला मग हा जो बारग्राफ दिलेला हा कोणता आहे तुमचा, जॉईंट बारग्राफ आहे. सो जॉईंट बारग्राफ वरती आपल्याला काही क्वेश्चन विचारले, तर ते क्वेश्चन बघा काय काय. ओके, सो जॉईंट बारग्राफ वरती आपल्याला काही क्वेश्चन विचारलेत, त्यांचे आपल्याला आन्सर्स द्यायचे. चला अगोदर ऑब्झर्व करा काय दिलेलं आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे. ओके, ज्वार आणि बीट.
ओके, ज्वार आणि वीट, ओके, यांचं किती प्रोडक्शन झालेलं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. 2010 मध्ये किती प्रोडक्शन झाले, 11 मध्ये आणि 12 मध्ये. ओके, या 3 वर्षामध्ये किती प्रोडक्शन झाले हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, पहा पहिला क्वेश्चन, विच क्रॉप प्रोडक्शन हॅज इन्क्रीज कन्सिस्टंटली इन द 3 इयर्स. 3 वर्षामध्ये कोणतं क्रॉप कन्सिस्टंटली वाढत गेलेलं आहे. ओके, कोणतं आहे तुमचं, हे पहा, हे वाढले वाढले वाढले, हे वाढले, ओके वाढले, पण इथं काय झालंय, कमी झाले. ओके, म्हणजे हे कोणते तुमचं ज्वार आहे, ज्वार नाही घ्यायचा. मग सो आन्सर काय आलं तुमचं, वीट. सो याचा आन्सर असेल वीट. दुसरा क्वेश्चन रीड करा चला. बाय हाऊ मेनी क्विंटल्स, हे जे सगळं प्रोडक्शन आहे तर ते सगळं प्रोडक्शन आपल्याला क्विंटल मध्ये दिलेले. सो हाऊ मेनी क्विंटल्स द प्रोडक्शन ऑफ द ज्वार हॅज रिड्युस्ड इन 2012 ऍज कम्पेअर टू 2011. 2012 आणि 2011 हे जे तुमचं प्रोडक्शन आहे तर ते कितीने कमी झालेलं हे आपल्याला विचारले. हे किती आहे बघा, 15 आहे इथं, ठीक आहे, आणि हे किती आहे तुमचं 12, बरोबर आहे ना, का 13 आहे, 13, येस, इथं 13 आहे तुमचा, हा 10 11 नाही 12 सॉरी, हा किती आहे तुमचा 12 आहे. सो कितीने कमी झालेले मग हे 3 ने कमी झाले, म्हणजे 3 क्विंटल. काय आहे तुमचं 3 क्विंटल, येस, याचा आन्सर असेल तुमचं 3 क्विंटल. ओके, चला पुढचा. What is the difference between the production of wheat in 2010? What is the difference between production of wheat in 2010? Wheatचं प्रोडक्शन in 2010 and 2012. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, हे किती आहे तुमचं 30 आणि हे किती आहे तुमचं 40, इथं आहे 45, 48. ओके, 48 मधून 30 गेले 18. सो या ठिकाणी आहे तुमचं 18 क्विंटल. आलं 18 क्विंटल एवढा डिफरन्स आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 2012 मध्ये 18 क्विंटलने प्रोडक्शन वाढलेलं आहे. लास्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल युजिंग द डायग्राम. ठीक आहे, जमेल तुम्हाला. फक्त तुम्हाला काय करायचंय की कोणत्या ठिकाणी किती क्विंटल तुमचं प्रोडक्शन आहे, एक फिलअप करून देतो, दुसरं तुम्ही बरा. चाल 2010 मध्ये व्हीटचं प्रोडक्शन सांगा, 30, ज्वार 10 टोटल. ओके, 2011 मध्ये बघा हा किती आहे तुमचा 35, बरोबर ना, 35. ज्वार किती आहे तुमचा 15. ओके, 35 आणि 15 किती झाले, 50. येस, ओके. सो सब डिवायडेड कसं करायचं, एकदम सोपं आहे. चिंदी आहे चिंदी, बघा द्या लक्ष. हा किती आहे टोटल 40. 2010 मध्ये टोटल किती प्रोडक्शन आहे तुमचं 40 आहे. डायरेक्टली सिंपली 2010 मध्ये डायरेक्टली 40 ला मार्क करायचा. कितीला मार्क करणार तुम्ही 40 ला, येस, ओके. अगोदर विदाउट टेन्शन 40 ला पण मार्किंग केलं, लक्ष द्या अगोदर, नंतर काढा. नंतर 2011 मध्ये 50 ला डायरेक्टली मार्क, डायरेक्ट टोटल बघायचा. सो डायरेक्टली 50 ला मार्क करणार आहे आपण इथे 50, अशा पद्धतीने काढला आपण हा 50. ओके, त्यानंतर 2012 मध्ये कितीला मार्क करायचंय 60 ला मार्क करायचंय. सो इथे आहे आपला 60. सो अशा पद्धतीने आपण मार्किंग करून टाकलं. डन. ओके, आता ह्याला काय करायचंय तुम्हाला डिवाइड करायचंय. काय करायचं ना डिवाइड करायचंय कशामध्ये 30 10 मध्ये. अगोदर खालून आपण 30 वरती मार्किंग करून टाका, संपला विषय. ओके, सो इथं काहीतरी मार्किंग करून ठेवा की बाबा हा वीट आहे. हा वेगळंही करू शकता काहीतरी, इथं वरती आपण ट्रायंगल काढू शकतो. ठीक आहे, हे जे मार्किंग आहे, ओके, सो हे तुमचं वीट असेल, वरती काय असणार तुमचा ज्वार असेल. पुढे 2011 मध्ये 35 आणि 15, 35 30 आणि ह्या ठिकाणी 5 तुमची, ह्या ठिकाणी येईल तुमचा 35 30 आणि इथे 5 मिडलला घ्यायचा आहे 35. ह्या ठिकाणी हा तुमचा पुन्हा एकदा वीट असेल, वीटला अशा पद्धतीने मार्किंग करा. फिलअप करा सर्व व्यवस्थित. आणि वरती ज्वार असेल. ओके, आणि लास्ट वाला आहे तुमचा 48.
40च्या पुढे 8 लाईन्स म्हणजे 50च्या खाली 2 लाईन्स खाली यायचंय. इथं आता माझा रफ असेल, इथं मार्किंग करून टाका सगळं आणि वरती तुमचा ट्रायंगल. तुम्ही दुसरं कोणतंही मार्किंग किंवा शॅडो वगैरे टाकू शकता, लाइटेड शॅडो किंवा लाईन्स पण मारू शकता तुम्ही. लाईन्स टाकू शकता किंवा स्लॅन्टेड लाईन्स टाकू शकता. सो या ठिकाणी स्केल टाकूयात आपण. जे सर्कल आहेत तो रिप्रेझेंट करतोय आपला वीट आणि जो तुमचा ट्रायंगल आहे तो रिप्रेझेंट करतोय आपला ज्वार. ओके. पुढे त्यानंतर स्केल लिहायचे आपल्याला. स्केल वरती लिहा, मला वरती जागा नाहीये सो मी खाली लिहितोय स्केल. स्केल ऑन एक्स ऍक्सिस आणि ऑन वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती काय आहेत तुमचे? एक्स ऍक्सिस वरती काय आहेत तुमचे? एक्स ऍक्सिस वरती इयर्स आहेत, सो ह्याचं स्केल नाही लिहिलं तरी चालेल. तुमचे फक्त इयर्स आहेत त्यामुळे त्याचं स्केल नाही लिहिलं तरी चालतं. पण 10th मध्ये गेल्याच्या नंतर ह्या ठिकाणी स्केल येणार आहे तुमचं. 1 सेंटीमीटर मध्ये फक्त तुमचं 1 इयर आहे. 1 सेंटीमीटर काय आहे या ठिकाणी? 1 इयर आहे. बघा ना, एका सेंटीमीटर मध्ये किती वर्ष आहे? 2010 म्हणजे अख्खं 1 वर्ष आहे. 2010 म्हणजे काय तुमचं अख्खं 1 वर्ष आहे. त्यामुळे इथं 1 इयर लिहू शकता तुम्ही. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 इयर आणि इकडे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती क्विंटल आहे? या ठिकाणी 10 क्विंटल आहे. सो या ठिकाणी येस, कम्प्लीट करून टाका. सगळं खाली ठेवा. पेन, पेन्सिल, पट्टी सगळं खाली ठेवा. लक्ष द्या अगोदर. ठेवलं? इकडे इकडे माझ्याकडे बघायचं, बोर्डकडे. ओके, हा पहा, द्या लक्ष. जो तुम्हाला टेबल दिलेला आहे ना, हाच टेबल आपल्याला उभा करायचा आहे. प्रॅक्टिस सेट मध्ये पण तसंच करायचंय. तुम्हाला जो आडवा टेबल दिलेला असेल तर त्याला काय करायचंय? तुम्हाला उभा करायचंय. बा पहिल्यांदा दिले तुम्हाला इयर. ठीक आहे, इयर ठीक आहे. 2010, 11 आणि 12. 10, 11 आणि 12. हे जे आडवं दिले ना 30, 10 आणि 40. 30. अच्छा, आडवंच ठेवलेलं आहे का? बरं राहिलं. ठीक आहे, चला आडवंच ठेवा. सॉरी. 2010, 30. ठीक आहे, 10. फक्त पुढे एक कॉलम वाढणार आहे आपला. तो कशाचा असणार आहे? आपल्याला पर्सेंटेजचा. कशाचा असणार आहे? पर्सेंटेज. आता पर्सेंटेज कसं काढायचं बघा. या दोघांची प्लस किती होती तुमची? 40. येस, 40 खाली लिहायचा. हा जो 30 आहे ना तो 30 वरती लिहिणार आहे. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 100. 100 ने का मल्टिप्लाय करायचंय? कारण की आपल्याला कशामध्ये काढायचंय? पर्सेंटेज मध्ये काढायचंय. मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा. दोघांची प्लस होतीये 40. सो 40. तुम्हाला जर याचं पर्सेंटेज काढायचं असेल तर हे लिहा किंवा याचं पर्सेंटेज काढायचं असेल तर हे लिहा. दोघांपैकी कोणतंही चालतं. ठीक आहे, आपण याला लिहिलं. सो इथं लिहिलं आपण 30 मल्टिप्लाइड बाय काय आहे तुमचा? 100. हा 0 कट, हा 0 कट. 2 ने डिवाइड करूयात. 2 2 चा 4 आणि 2 5 चा 10. 2 1 चा 2, 2 15 चा 15 दुने 30 आणि 15 पाचची. सो 75%. किती आलं? आता हे जे 75% आहे ते कोणाचं आहे? तुमचं वीटचं आहे. कोणाचं आहे ते? वीट. मग राहिलेले जे 25% आहे ते कोणाचे असणार आहे? ज्वारचे असणार आहे. ठीक आहे, तसंच आपल्याला याचं पण करायचं. दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन बघा. दोघांची प्लस किती होती रे? 50. 50 खाली कशाचं पर्सेंटेज काढायचं आपल्याला? येस, वीटचं. 35 वरती 35 लिहायचे. मल्टिप्लाइड बाय 100. 100 ने का? कारण की आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय. सो हा 0 कट, हा 0 कट. 5 1 चा 5, 5 2 चा 10 आणि 35 2 चा 35 दुने 70. ओके, हे 70% कशाचं आहे तुमचं? वीटचं आहे. ठीक आहे, पुढे त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन काय करणार सांगा. या दोघांची प्लस किती येते? 60. वरती किती लिहिणार?
48 करेक्ट आहे. मल्टिप्लाइड बाय किती? प्रत्येक वेळेस असंच करायचं तुम्हाला. ठीक आहे, हा 0 कट, हा 0 कट, 2 ने डिवाइड करूयात. सो 2 5 चा, इथं 3 चा. ओके, पुढे 8 आणि 4 12 म्हणजे 3 एके 3, 3 एके 3, एक पुढे सरकला, 3 सक 18, 16 पंचे 80. येस, ठीक आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला आता एक्सरसाइज मध्ये दोन्ही क्वेश्चन कशाचे आलेले आहेत तुमचे? पर्सेंटेज बारग्राफचे आलेले आहेत. तिथं मी एक सांगेल, एक तुम्ही करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं कॅल्क्युलेशन. आणि त्यानंतर आता लक्ष द्या, एकच मिनिट फक्त. अगोदर ना कोणतं का वर्ष असणार, डायरेक्टली 100 वरती नेऊन टच करायचं त्याला. पुढे नेऊन टच करणार आहे, 100 वरती नेऊन टच करणार, त्याला काहीच करायचं नाही. प्रत्येकाचा 100 वरती गेलाच पाहिजे. माझं वाकडा असेल, इट्स ओके. ओके, 100 वरती नेऊन प्रत्येकाला टच करायचं. एक्सरसाइज मध्ये पण चिन्मय, एक्सरसाइज मध्ये पण प्रत्येकाला 100 वरती नेऊन टच करायचे. त्यानंतर मग एकच काढा फक्त, 75 70 80, 75 70 आणि 5 75, इथं मार्किंग करा. ठीक आहे, इथं मगाच्या सारखं असं करा किंवा कोणताही शॅडो करा, क्रॉस लाईन मारा किंवा सरळ लाईन मारा, काहीतरी त्याला वेगळं फक्त शेडिंग करा. दुसरा काय तुमचा 70. ओके, दुसरा आहे 70 आणि तिसरा काय तुमचा 80. सो इथे आला तुमचा 80. याला वेगळं शेडिंग करताय काहीतरी. मी आता लाईनिंग मला सोपं जाते तर मी लाईनिंग करतो, आणि वरती मोकळं ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे, वरती मोकळं ठेवलं तरी चालेल. सो हे झालं आपलं वीट, हे वीटचं आहे. आणि वरचं जे राहिलेलं आहे ते कशाचं आहे तुमचं? जॉरचं आहे. ओके, फिनिश. आणि फक्त आपली राहते स्केल, तर स्केल ती आपण लिहून टाकू. ठीक आहे, अशा पद्धतीने खाली असेल तुमचा वीट आणि वरती राहिलेला जो आहे तो ऑटोमॅटिक आहे तुमचा जॉर. वरती काही टच करायचं नाही. ठीक आहे, चला काढून टाका. स्केल लिहून टाकूयात आपण. तुमचं एवढं घ्या करून, त्यानंतर आपण स्केल लिहूयात. स्केल, ओके, ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर is equal to 1 year. 1 year. आणि ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर is equal to 10%. 10%. ओके, अशा पद्धतीने त्याची स्केल आहे. स्केल इम्पॉर्टंट असते. व्यवस्थित प्रेझेंटेशन करताय